नक्कीच या ठिकाणी आज समीरजी धारवे यांचा शुभ सन्मान केला जाईल शुभम पवार यांच्या शुभ हस्ते आणि संतोषजी जगताप यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल शुभम पवार आपणास विनंती आपण संतोष जगताप यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे चला पार्किंग झोन मध्ये ज्यांनी ज्यांनी गाड्या चित्र विचित्र पार्क केलेले आहेत तर आपण प्लीज त्या गाड्या तिथून हलवायच्या आहेत बघा मान्यवरांना काही अडथळा निर्माण होतोय तर तो अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या मी सुरुवातीला सांगितलं ऑलरेडी या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी राणे यांच्या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दत्तवाडी विभागामधून गणेशजी राणे पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता 5 मिनिटं या मैदानात तर प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय एका बाजूला दोस्ती प्रीमियर लीग संघ तर दुसऱ्या बाजूला शिरगाव परिसर प्रीमियर लीग संघ तर दोन्ही रफ अँड टफ सामना 5 मिनिटात मैदानात दाखल होईल पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान तेज तर्रार गोलंदाज 5 मिनिटं मैदानात दिनेश तर काहीच असं समजलं नाही अजिंक्यला चेंडू तर 2 चेंडू अजून एक हात खोलला नाहीये अजिंक्यने आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी देखील पुढचा चेंडू आपण पाहतोय हाफ ट्रैकर चेंडू हवे तो फटका है ओहो इस मर्तबा उछाल दिया है हवे में हवाई फायर षटकार बाबा पोरांचा एक एक संघ हायलय मानाचा आहे आयोजन मोठ्या मानाचा रंग सुरवल या दादांचा थँक्यू तर आपण पाहतोय 2 चेंडू सलग आपण पाहतोय डॉट चेंडू आले त्यानंतर तिसरा चेंडू षटकार हाफ ट्रॅकर वरती टोलवला तो म्हणजे अजिंक्यने आणि फलंदाज होईल बाद वाघाची शिकार होत असताना अजिंक्य बॅक टू द काउट एक एक संघ हायलय मानाचा तर अजिंक्य परततोय आपल्या खेळाडूच्या अश्रूच्या तंबूत तर नवीन फलंदाज दाखल होईल ओमकार तर ज्यांनी मागच्या मॅच मध्ये पहिला खूप चांगली फलंदाजी केली तोच ओमकार फलंदाजीवरती आपण पाहतोय तर आपण पाहतोय 10 क्रिकचे सर्व कुणालजी म्हात्रे साहेब त्यांचं आगमन होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या क्रीडा नगरीत तर प्लीज आपण देखील यायचंय व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय कुणालजी म्हात्रे आपण देखील यायचंय तर खोलवा टप्प्याचा चेंडू 5 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 6 धावा तर आपण पाहतोय अजिंक्यने जो षटकार लगावला होता तेच 6 धावा स्कोर कार्डवरती थांबलायत आपण पाहतोय तेच तरार गोलंदाज खूप उत्कृष्ट अशी फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय सीमारेषा पार ओमकारच्या बॅट मधून खणखणीत चौकार खाताने सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश तर स्पीडअप करा वेळ घेऊ नका
तर दुसरा षटक हाताळण्यास सज्ज असलेला गोलंदाज प्रथमेश. तर आपण पहिलं षटक पाहिलं जे हाताळलं होतं दिनेशने आणि धावा खर्च केल्या ते म्हणजे 10 आणि एक विकेट देखील महत्वाची घेतली ते म्हणजे अजिंक्य दिवेकरची जो स्ट्रायकर फलंदाज होता आपल्या संघासाठी. तर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळले सज्ज आहे तर म्हणजेच प्रथमेश. तर त्यासमोर फाईट करतोय बळी पवार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे लॉंगच्या दिशेने फटका चालला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि कुठेतरी फंबल होत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 12 धावा 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर दुसरा चेंडू आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त धाव पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 13 धावा धावफलकावरती. तर आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. खूप वेगवान तेज तरार चेंडू आणि यष्टी रक्षकाला बीट करून चाललाय 22च्या स्वरूपात 4 धावांसाठी. शनिवार रविवारी आपला तिसरा चेंडू चौथा चेंडू परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय प्रथमेशचा. 3 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 17 धावा 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना आहे आपण पाहतो. दुसरा षटक आहे परत एकदा फटका चांगला आहे. ओ हो गेलाय सीमारेषा पार बळीच्या बॅटमधून येतोय तो षटकार. तर नुकताच कॅश प्राइज असेल बळी पवारला. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावाचा कॉल ते देखील कंप्लीट आणि मिस फील्ड पाहायला मिळते 4 धाव्यांसाठी. तर नुकताच कॅश प्राइज आलंय. प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बळी पवारला शिरगाव बी या संघाकडून. तर शेवटचा चेंडू असेल प्रथमेशचा. आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 27 धावा 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. तर अजून देखील संधी असेल बळीला. प्रत्येक षटकावर 500 रुपयाची कॅश प्राइज असेल शिरगाव बी या संघाकडून. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पुल करायचा होता आणि क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे आणि एकच धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तर 2 षटकार समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 धावा 28 रन्स. तर तिसरा आणि अंतिम षटक असेल पहिल्या 17 द्याला आपण पाहतोय दोस्ती प्रीमियर लीग. तर राकेश साहेब यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय अर्जुनजी सुरवल साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान केला जातोय. आपण पाहतोय मान्यवरांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. तर आपण पाहतोय नवीन गोलंदाज प्रिन्स. पहिला चेंडू फुल टच चेंडू परंतु पुरेपूर उपयोग करता आला नाहीये बळीला. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल. एक धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 29 धावा 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आपण पाहिलं
परत एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न ओमकारच्या बॅट पण येतोय तो दुसरा खणखणीत वन बाउन्स सीमारेषा पार फॉर रन्स. होता आत्ताचा न बॉल असेल फ्रीट असेल ना पंच फ्रीट देखील असेल फ्रीट ऑन असेल तर महादेवजी भोसले यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आपल्या क्रीडा नगरीत. महादेवजी भोसले साहेब त्यांचं देखील शुभ आगमन पाहायला मिळतं या व्यासपीठावरती याचे स्थान पण व्हायचं आपण देखील. आपण पाहतोय धावफलक जाऊन सरसावलं ते म्हणजेच 34 धावा. परत एकदा तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतोय बीट केलाय बळीला तर अजून देखील संधी असेल बळीसाठी की प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल शिरगाव बी या संघाकडून बळी पवार यासाठी. 3 चेंडू आणि 34 धावा धावफलकावरती आणि बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉइड फर्निचर उद्ध्वस्त केले ते म्हणजे बळीचे फलंदाज होईल बाद बॅक टू द कॅच. आपल्याला फार सामने आजच्या दिवसात अजून खेळायचे फायनल डे आहे लवकर करा प्लीज वेळ घेऊ नका. तर यापुढे होणारा सामना असेल रिथ्वी रायझिंग स्टार्स विपक्ष शिवगर्जना शिरगाव संघ. तर दोन्ही संघांना विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये आपण यायचंय नाणेफेकीचा कौल साठी टॉस बॉक्स मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू वेगवान तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय आणि यावेळी होईल फलंदाज बाद धाव चीजच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर आयोजन कमिटीकडून माहिती येते की यापुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील कारण की आपल्याला वेळेची अट असल्यामुळे काही कारणास्तव आपल्याला लवकर सामने आटपायचे तर 3 षटकांचे सर्व सामने खेळले जातील. सर्व संघांनी नोंद घ्यायची आणि येतोय षटकार ओमकारच्या बॅट मधून तर नाणेफेकीसाठी यायचंय. 3 षटकांचा सामना यापुढील सर्व खेळले जातील सर्व संघांनी याची नोंद घ्यायची कारण की वेळेची मर्यादा आहे मित्रांनो खूप वेळ झालाय आपल्याला. तर रिथ्वी रायझिंग स्टार्सने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि आमंत्रण केलंय शिवगर्जना या संघाला. तर धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे अनेक संघाचा वेळ करू नका. तर विनंती असेल दोस्ती प्रीमियर लीगचा संघ प्लीज आपल्या इथे खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय सर्व 11 खेळाडूंनी प्लीज विनंती असेल तर प्लीज इथे बसायचंय. तर जे खेळाडू बाहेर बसले सीमारेषा पार खुर्च्या आपण द्यायच्या आहेत आपण इथून घेतलेल्या असतील तर प्लीज विनंती असेल खुर्च्या आपण इथे वरती आणून द्यायच्या आहेत विनंती असेल. खुर्च्या इथे खेळाडूंसाठी आहेत विनंती आहे
तर प्रेक्षकांना देखील बसायला केलेलं आहे इथे त्या खुर्च्या द्यायच्यात. तर प्लीज सामना सुरू करायचा वेळ घेऊ नका. शुभम पवार आपलाच संघ आहे तर वेळ घेऊ नका. केबी कल्पना भोसले प्लीज वेळ घेऊ नका. तर इथून पुढे गरज असेल 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. तर सामना सुरू करायचा आणि 2 फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. दोस्ती प्रीमियर लीग बदलापूर पश्चिम संघ आपण पाहतोय तर एका बाजूला शिरगाव परिसर प्रीमियर लीग. तर एवन जोडी मैदानात दाखल होईल. दस्ती प्रीमियर लीग संघाचे 2 फलंदाज मैदानात दाखल होतात. एका बाजूला असतील अमय तर दुसऱ्या बाजूला दिनेश. तर सर्व संघांना देखील विनंती असेल आपल्या SPPL चे की यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे खेळले जातील कारण की आपल्याला वेळाची मर्यादा आहे मित्रांनो. तर प्लीज विनंती असेल सर्वांना की कॉपरेट करायचं आहे. तर 2 फलंदाज मैदानात आपण पाहतो या प्रेक्षणीय लढत. एका बाजूला बदलापूर पश्चिम तर दुसऱ्या बाजूला बदलापूर पूर्व संघ शिरगाव परिसर तर दुसऱ्या बाजूला दोस्ती प्रीमियर लीगचा संघ पाहायला मिळतोय. तर गरज असेल 18 चेंडू आणि 41 धावा. तर गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज मयूर जाधव मॅन फ्रॉम शिरगाव. पहिलाच तेज तर्रार खूपच वेगवान चेंडू आपण पाहतोय मयूरचा आणि दाखवून दिलाय की शिरगावची ताकद पहिल्या चेंडूवरती आहे. तर संदीप लिंबोरे आपण कुठे असाल तर यायचंय. ऑफिशियल स्कोरर खूपच सुंदर OTT ओव्हर द टॉप 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. तर आपण पाहिला पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं ते म्हणजेच फलंदाज दिनेशने चौकारामध्ये. तिसरा चेंडू मार्गस्थावरती पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोचलाय ते म्हणजेच 4 धावा. 4 वरती धावफलक थांबलाय सरसावलाय. 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय मार्गस्थावरती पहिला षटक मयूरचा. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर फटकाय चाललाय सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क सिक्सर. परत एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि येस इट इज फलंदाज होईल बाद बॅक टू चेकआउट. उडवी दांडा बॉलर हाय तो खाली मवाला बघा मारतोय टायमिंग शॉट बारक्या बॅटमन का मोठे वाला.
त्यांचं देखील खूप खूप स्वागत. त्यांचा इथं पाहायला मिळतोय आपल्याला शुभ सन्मान केला जातो, यथोचित मान सन्मान पाहायला मिळतोय. सागरजी मांडकर, शुभम पवार, तर सुरेशजी भोसले यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय यथोचित मान सन्मान केला जातोय. तर वळूया मॅच कडे. तर नवीन फलंदाज आलाय मैदानात केपी कुलदीप ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फुलटॉ चेंडू आणि झेलची संधी होती परंतु मिस फील्ड पाहायला मिळाली. चुकी कुठेतरी होत असताना पाहायला मिळते, कारण की महत्वाची विकेट असेल, कारण की आक्रमक बल्लेबाज आहे तो देखील केपी. धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच 11 धावा दुहेरी धावसंख्यांमध्ये. एक षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचलाय 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तर आता नवीन गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स ऑफ शिरगाव म्हणून ओळखला जाणारा असा गोलंदाज ओमकार सुरवाड. शिरगाव गावाला बिलॉंग करतो. प्रिन्स ऑफ शिरगाव या नावाने ओळखला जाणारा असा गोलंदाज पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात त्याला नाव पडला. खूप तेज तरार गोलंदाजी कालच्या दिवसात त्यांनी स्वीकारले आणि भले भले मोठे विकेट त्याने प्राप्त केले. तोच ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. तर इथून समीकरण असेल लक्ष ते म्हणजेच 41 धावाच आणि गरज असेल 12 चेंडू आणि 30 धावा, 30 रन्स टू विन. तर आपण पाहतो या मॅच समीकरण पाहिलं तर 50-50 असेल, कारण की कुठलाही संघ अजून जिंकला नाहीये. फुलटॉस चेंडू हवेत फटका उंच आणि क्षेत्ररक्षक येतोय झेलसाठी आणि ते झेल पकडले सुंदर आणि फलंदाज होईल बाद केपी. मी मगाशीच बोललो होतो की उल्लेख केला होता ओमकार सुरवाल की ज्या नावाने ओळखला जातो प्रिन्स ऑफ शिरगाव. ओमकार तोच पहिल्या चेंडूवरती विकेट घेत असताना आपण पाहायला मिळतोय. तर थोडा प्लीज विनंती असेल, आवाज थोडा कमी करायचा आहे. डीजेला विनंती असेल, डीजेचा थोडा आवाज कमी करायचा विनंती असेल. कॉमेंट्रीचा सुद्धा केला तरी चालेल, हरकत नाहीये. पुढचा चेंडू ओमकार पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वेगवान चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू, तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतोय ओमकार सुरवाल. मॅच मध्ये आपण पाहतोय प्रिन्स ऑफ शिरगाव पाहायला मिळतोय मैदानात. त्यांनी दाखवून दिलाय की का म्हटलं जातं त्याला प्रिन्स ऑफ शिरगाव. पहिल्या चेंडू वरती तिसरा चेंडू, परत एकदा सुंदर रीतीने फटका टोलण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. परिवर्तन पाहायला मिळतोय गोलंदाजामध्ये. तेच तरार 2 चेंडू त्यांनी टाकले. त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला तर स्लोअर गतीचा चेंडू टाकला ओमकारने. तर कुठेतरी मॅच इथून हातातून निसटताना पाहायला मिळतंय, कारण की समीकरण आहे ते म्हणजेच 9 चेंडू आणि 29 धावा. तर मोठी आतिषबाजी करावी लागेल डीपीएल संघाला. विपुल आणि तर भाकरमजी पवार यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आपल्या क्रीडा नगरीत. प्लीज येऊन स्थानापन्न व्हायचंय. धावफलक जाऊन पोचलाय ते म्हणजेच 13 धावा. इथून पुढे गरज असेल समीकरण असेल उर्वरित 8 चेंडू आणि 28 धावा. तर सूर्यकांतजी धुळे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा निर्णय असेल आणि आउट ऑफ द पार्क येतो. जी पवार यांचा सत्कार माननीय श्री अरुणजी सुरवळ साहेब यांच्या शुभ अशी यथोचित मान सन्मान केला जातोय.
मान्यवर. तदनंतर सूर्यकांतजी डोळे आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण देखील यायचंय. सूर्यकांतजी डोळे साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान असेल. स्पर्धेचे शिल्पकार अर्जुन सुरवळ साहेब यांच्या शुभ हास्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभ सन्मान यथोचित मान सन्मान केला जातोय. तर वाईट चेंडू असेल. होळी मॅच खेळणे. ओमकार गोलंदाजी एंडवर जाऊन पाहतोय. परत एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बघा काय तेज तर्रार गोलंदाजी करतोय ओमकार. प्रिन्स ऑफ शिरगाव. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 20 धावा. इथून पुढे गरज असेल 7 चेंडू. 2 मिनिटं. एक वाईट टाकलाय आणि 4 चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. तदनंतर दुसरा डॉट. तिसरा 1 रन. चौथा 1 रन. 5वा वाईट. ओके चुकीची दुरुस्ती असेल. षटकार. क्षमा असावी. माणसांकडून चुकी होते मित्रांनो. कॉपरेट करायचंय. तर गरज असेल 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षणीय लढत पाहायला मिळते याच क्रीडानगरीत. प्रथमतःच त्या गोलंदाज असलेल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अजिंक्य दिवेकर पाहायला मिळतोय. 7 चेंडू 21 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू खूपच सुंदर येतोय. हाय अँड हँडसम सीमा रेषा पार. षटकार. तर आपण पाहिलं तर समीकरण होतं 6 चेंडू आणि 21 धावांचं. परंतु या षटकारानंतर समीकरण बदलताना दिसतंय. या 5 चेंडू आणि गरज असेल इत्यादी फक्त आणि फक्त 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. खूपच रोमांचक मॅच पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना. अजूनही मॅच कोणी जिंकले नाही. कोणालाही हार पस्तावी लागली नाहीये. तर आपण पाहतोय गोलंदाज आणि वेगवान तेज तर्रार शिरगावचा वंडर बॉय या गोलंदाजी करत असताना अजिंक्य दिवेकर. आपण पाहतोय खूपच सुंदर गोलंदाजी करतो अजिंक्य. फुलटॉस चेंडू. फटका चांगलाय. फटका चांगलाय. परंतु षटकार 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 मिळेल या चेंडूवरती. मॅच प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 डॉट. चेंडू परत एकदा. असं काही चाललंय की 1 तेरा 1 मेरा असंच काही करत असताना दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज आमने सामने पाहायला मिळतात. तर आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅक वरती शिरगावचा वंडर बॉय अजिंक्य दिवेकर. परत एकदा फुलटॉस चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने फटका चांगला आहे. मयूर होते चेंडूवरती. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं आणि तेवढंच यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. तर इथून पुढे मॅच म्हणाल ती म्हणजेच एक चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. 1 चेंडू आणि 7 धावा. आणि या ठिकाणी मॅच विनर झाला ते म्हणजेच शिरगाव परिसर प्रीमियर लीग
प्लीज टाळ्या वाजवायचे आहेत. आपलाच संघ इथे विजय ठरलाय. जिंकलेल्या टीम हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक.